शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडलेली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमकपणे युक्तिवाद केलेला आहे। केवळ आमदारांचं संख्याबळ म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे असा मुद्दा त्यांनी मांडला। आमदार एकत्रित सुरतला गेले आणि त्यानंतर ते गुवाहाटीला गेले, हा योगायोग नव्हता असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पूर्व नियोजन होतं आणि अशी बाजू त्यांनी कोर्टात मांडली आहे। हा मुख्य मुद्दा मांडतानाच कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे। 1.5 तासांच्या युक्तिवादानंतर आजची सुनावणी संपली आहे। उद्या दुपारी 2 वाजता या प्रकरणावर पुन्हा पुढील सुनावणी होणार आहे। कोर्टात नेमकं काय झालं बघूया। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने 2013 आणि 2018च्या घटनेनुसार निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या असं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। या संपूर्ण कालावधीत उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून काम केल्याचंही सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं। निवडणूक आयोग, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला, शिवसेनेला मान्यता दिली होती। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी 2014 ते 2019 या काळात मंत्री म्हणून काम केलं। ते पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते, ज्यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी 2013च्या पक्ष घटनेनुसारच केली होती आणि 2019 ते 22 या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीही शिंदे यांनी पुन्हा मंत्री म्हणून काम केलं। तर विधिमंडळ पक्षनेत्याला पदावरून दूर करण्याच्या ठरावावर विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत का असा सवाल कोर्टाने केला। तर त्या ठरावावर विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचं कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलं। आमदारांच्या तरी स्वाक्षऱ्या आहेत का असं कोर्टाने विचारलं, तर तशी आवश्यकता नाही, तो अधिकार पक्षप्रमुखांकडे निहित असतो असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला उत्तर दिलं। विधिमंडळ पक्षावर राजकीय पक्षाचं नियंत्रण असतं। राजकीय पक्षाचा कोणताही वैध निर्णय हा विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या इच्छेपेक्षाही वरचढ ठरतो असं कोर्टाने म्हटलेलं आहे। अगदी बरोबर, तोच कायदा आहे असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलंय। चिन्ह राजकीय पक्षाचं असतं की विधिमंडळ पक्षाच्या नेत्याचं, असाही सवाल कोर्टाने सिब्बलांना केला। तर ते पक्षाकडे असतं। निवडणूक आयोग राजकीय पक्षाच्या चिन्हाला मान्यता देतं असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाला उत्तर दिलंय। चिन्ह उमेदवाराला दिलं जातं का असंही कोर्टाने विचारलं। अगदी बरोबर, चिन्ह उमेदवाराला दिलं जातं असं कपिल सिब्बल यांनी उत्तर दिलंय। राजकीय पक्षात बहुमत असणं म्हणजे नक्की काय आणि विधिमंडळ आमदारांच्या बाबतीमध्ये ते कसं आहे असाही सवाल कोर्टाने केला। तर अगदी बरोबर आहे, म्हणूनच न्यायमूर्ती महोदय पक्षाच्या रचनेतील सर्व स्तरांचा विचार करणं आवश्यक असल्याचं सुद्धा कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं। तर कोणत्या तरी कारणानं आयोगानं असा निष्कर्ष काढला की आपण 2018ची पक्षघटना पाहणार नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। त्यामुळे आपण संघटनात्मक रचनाही तपासणार नाही ज्यामध्ये आमचे प्रचंड बहुमत होतं। त्याऐवजी आयोगानं विधिमंडळ पक्षाच्या आधारावर हा वाद सोडवला असं म्हणत आजची सुनावणी आता संपलेली आहे। उद्या दुपारी 2 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे।